धाराशिव जिल्ह्यामध्ये DPDCच्या निधीवरून महायुतीमध्ये वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता आपल्याबरोबर धाराशिव शिवसेना शिंदे शिवसेना जी आहे त्याचे जिल्हा संघटक आहेत सुधीर अण्णा। मला सांगा, तुम्ही आता प्रेस घेतली आहे, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, तुम्ही थेट आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप करतायत, नेमकं काय आहे प्रकरण? आरोप नाही, ह्या घटना सगळ्या कागदावर आलेल्या घटना आहेत। आदरणीय पालकमंत्री अगदी पहिल्या दिवशीपासून या जिल्ह्यामध्ये त्यांचे 2-3 दौरे झाले आहेत। सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी यांना वेगवेगळ्या विशेष तुमच्या पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत 2-3 वेळा बैठक झाली। आपण त्यांचा स्वभाव बघितला पाहिला, ते खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत आणि जो बाळासाहेब विचारांचे जे सैनिक आहेत, या पद्धतीनं जे त्यांच्या संदर्भात ह्या ज्या काही चर्चा या जिल्ह्यामध्ये उठवल्या गेल्या आहेत, असा एकही माणूस, मी त्यांना 10 जणांना, ज्या लोकांनी या चर्चा केला त्यांना मी 10 जणांना विचारलं की बाबा असं काही घडलं आहे का? नाही नाही, तो म्हणत होता, प्रत्येक माणूस तो म्हणत होता, त्यानं मला सांगितलं। अशा जर अफवावर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री की शिवसेनेचे आमचे नेते आहेत, त्यांची जर बदनामी होत असेल तर या जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहेत। माझीशी त्यांची सगळ्याची चर्चा झाली आहे आणि त्याच्यामुळं खरं तर आणि असं विचार करून मैं बडा आणि मी जिल्ह्याचा 1 नंबरचा नेता एखाद्याला जर वाटत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर DPDCचा निधी परत जात असेल तर ते शिवसेना किंवा या जिल्ह्यातले कुठल्याच जनमानसाला हे मान्य नाही, लक्षात घ्या। निधीला स्थगिती दिली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना मिसगाईड केलं कुणी, असा काहीतरी चर्चा आहे। तेच सांगतोय, आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आदरणीय अजितदादा पवारसुद्धा असतील, यांना चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड करून जर हा DPDC निधी तुम्ही थांबवित असाल तर ती योग्य नाही। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्ह्याचं एकमेव उदाहरण असेल की DPDCचा निधी थांबवला गेला आहे किंवा परत गेला आहे। आम्हाला अजून ते माहिती नाही त्या संदर्भात, परंतु काल माझे जिल्हाप्रमुख, माझे जिल्हाध्यक्ष नितीन काळेंनी प्रेस घेतली आणि प्रेस घेऊन सांगितले की अशा पद्धतीनं ज्यावेळेस ही जिल्ह्यात चर्चा सुरू झाली की जिल्ह्याच्या आपल्या DPDCचा निधी परत गेला, त्यावेळेस लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या अतिशय भयानक होत्या। मला काल 100 फोन आहेत की आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा संघटक शिवसेना जिल्हा, तुम्ही शिवसेनेचे जिम्मेदार पदाधिकारी आहात, तुम्ही बऱ्याच दिवसापासून काम करताय, आता ही तुमच्या भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामध्ये जिल्ह्याचा विकास थांबला ना? अजिबात नाही, आमचं काय भांडण आहे? हा विषय हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, हे लोकप्रतिनिधींचा विषय आहे, लक्षात घ्या। आम्ही काय करणार आहेत, आम्हाला ही निधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन उभा करू, पण तू नाहक बदनामी करून तुम्हाला जे काय करायचं आहे ते वेगळं आहे। हे सगळं पडद्यामागून चालू आहे की नाहक त्या पालकमंत्री, आमच्या पालकमंत्री महोदयाची बदनामी करायची, शिंदे साहेबांसंदर्भात काहीतरी अपशब्द बोलायचे, आमच्या पक्षामध्ये काही तुमची माणसं घालून ती चर्चा वेगळ्या करायच्या। त्यांना वाटतं आहे की सगळे राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, भाजप मी एकटाच चालवते, असेल बी चालवत बी असतील, त्यांच्याकडे ते संकल्पना आहेत आणि पूर्वीपासून ह्याच पद्धतीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे। ही जी स्थानिकच्या जी हे आहे सगळं घडलेलं राजकारण, हे तुम्ही शिंदे साहेबाला बोललात का? आम्ही शिंदे साहेबाकडे, त्या देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन घेऊन जाणार आहेत सगळे प्रतिनिधी, जे आम्ही काही पदाधिकारी आहेत, आणि त्यांना या विषयासंदर्भात आम्ही संकल्पना देणार आहोत। पण हे अचानक मार्च एंडनंतर ही घटना घडलीत आता 4 तारखेला की ती कुणी निधी थांबवला गेला, हे 2 दिवसापूर्वीची घटना आहे। पण याच्यासाठी इथं स्थानिकला पहिल्यांदा आपण पाऊल उचलणं गरजेचं आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही जर निधी गेला तुम्ही तर इथं फार मोठा जनआक्रोश, जनआंदोलन उभं राहू शकतं आणि त्या लोकांचं मत आहे की पूर्वीपासून आम्ही आंदोलन केले तर आपल्याला माहिती आहे। आता भाजपची काही लोक तुम्हाला बोललेत का ही चुकीचं आहे बाबा निधी थांबवून बोललेत? भाजपचे 60-70% लोक बोललेत की अशा पद्धतीनं चुकीचं झाले। अहो मला सांगा, गेल्या 15 वर्षामध्ये आपण पालकमंत्र्याचं काम बघितलं आणि आता ह्या वर्षी तुम्ही काम पालकमंत्र्याचं बघितलं, प्रत्येक तालुक्याला समान निधी वाटप करण्याचं काम पालकमंत्र्यांनी केले आणि त्यांच्या संदर्भात कुठंच काही सापडना म्हणून जर उगाच अफवाचं जाळं पसरवून की ह्याने तिकडे पैसे मागितले, त्यानं तिकडून पैसे घेतले आणि या निधीला पैसे मागितले जातात, हे शाप चुकीचं आहे आणि हे आम्हाला मान्य नाही। आता 21 तारखेला आंदोलन करताय, मग भाजपचे लोक सहभागी होणार? होतील ना, दिसणार नाहीत पण आजूबाजूला असतील नाही सगळी, भाजपचे असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील, कारण हा निधी हा विषय कुणी एका पक्षाचा नाही हो साहेब किंवा माहितीचा नाही, हा निधी हा विषय जिल्ह्यातल्या विकास कामाचा विषय आहे, त्यामुळे सगळे सहभागी घटना, इव्हन ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक
सहभागी होणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.